पाकिस्तानची सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे भीषण आर्थिक संकट, गॅस इंधनाचा तुटवडा आणि 43.5% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली गेल्यामुळे वाढलेली गरिबी. इराण आणि इस्रायल संघर्ष, देशांतर्गत राजकीय अस्थिरता, महागाई आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, जिथे सामान्य नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष करत आहेत. पाकिस्तानच्या खराब स्थितीची काही प्रमुख कारणे पाहू. भीषण आर्थिक आणि इंधन संकट. मध्य पूर्वेतील तणावामुळे इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. गॅसचा पुरवठा कमी झाल्याने पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे, ज्यामुळे शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ऐतिहासिक महागाई आणि गरिबी. देशातील सुमारे 43% लोकसंख्या अत्यंत गरिबात जगत आहे, ज्यामुळे महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला गेलेला आहे. पायाभूत सुविधांचा अभाव. पाकिस्तान रेल्वेची अवस्था अतिशय दयनीय आहे, जिथे 500 पैकी फक्त 200 इंजिन कार्यरत आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. नैसर्गिक आपत्ती आणि पूर. सततच्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे विशेषतः पंजाब प्रांतात मोठे नुकसान झालेले पाहायला मिळते, ज्यामुळे शेती आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. राजकीय आणि सुरक्षेची अस्थिरता. राजकीय अस्थिरता, दहशतवादी कारवाया आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील तणावामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आलेली आहे. विमान कंपन्यांचे संकट. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन (PIA) ला इंधनासाठी पैसे नसल्यामुळे मोठी उड्डाणे बंद पडलेली आहेत. थोडक्यात, पाकिस्तान सध्या केवळ आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरच नाही, तर इंधन आणि अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा देखील सामना करत आहे. या संकटामुळे केवळ पाकिस्तानच्या प्रतिमेला तडा गेला आहे असं नाही, तर हजारो प्रवाशांचे भवितव्य टांगणीला लागलेले पाहायला मिळते. विशेष म्हणजे व्यापार, उद्योग आणि नोकरीनिमित्त परदेशात किंवा देशांतर्गत विमान प्रवासावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. अनेक नियोजित उड्डाणे अचानक रद्द केले जात असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कनेक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे देशाच्या उरल्यासुरल्या व्यापारावरही याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. आधीच आर्थिक गर्क्यात सापडलेल्या पाकिस्तानासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलेलं पाहायला मिळते. गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानामध्ये विमान इंधनाच्या किमतीमध्ये कमालीची आणि ऐतिहासिक वाढ झालेली असून ही दरवाढ तब्बल 150% उच्चांकावर पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून या दरवाढीची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पूर्वसूचना न देता ही अत्यंत छुप्या पद्धतीने लागू करण्यात आल्याने विमान कंपन्या आणि प्रवाशांमध्ये सध्या तीव्र संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते. या निर्णयामुळे पाकिस्तानची कोलमडलेली हवाई वाहतूक व्यवस्था आता पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार विमान इंधनाचे दर ज्या वेगाने वाढले आहेत ते थक्क करणारे आहेत. 1 मार्च रोजी ज्या जेट इंधनाची किंमत ₹190 प्रति लिटर एवढी होती, ती केवळ 3 आठवड्यांमध्ये म्हणजे 21 मार्चपर्यंत 442 प्रति लिटर एवढी विक्रमी स्तरावर पोहोचली. या दरवाढीचा दाह इतका भीषण होता की एकट्या 21 मार्च रोजी इंधनाच्या किमतीत ₹84 म्हणजे जवळपास 21.65% एवढी वाढ करण्यात आली. इंधनाच्या दरामध्ये झालेली ही वणव्यासारखी वाढ पाकिस्तानच्या इतिहासाची सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे. विमानाच्या परिसंचालन खर्चामध्ये झालेली ही प्रचंड वाढ आता थेट प्रवाशांच्या खिशाला डल्ला मारणार आहे. इंधनाचे दर अव्वाच्या वाढल्यामुळे विमान कंपन्यांकडे तिकीट दरात मोठी वाढ करण्याव्यतिरिक्त पर्याय उरलेला नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास करणं हे अत्यंत स्वप्नवत राहणार असून हवाई सफर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली पाहायला मिळते. आधीच महागाईनं होरपळलेल्या पाकिस्तानी जनतेला आता या नवीन दरवाढीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पाकिस्तानच्या या स्थितीबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.